लास्ट टाइम आपण एक प्रॉब्लेम स्टडी करत होतो की ज्याच्यामध्ये स्मॉल आर रेडियसची एक रिंग आहे जी वुडन फ्रेमवर काय करायची आहे किंवा एका फीलवर बसवायची आहे ज्याची रेडियस कॅपिटल आर आहे. अँड हिअर कॅपिटल आर इज मोर दॅन स्मॉल आर, म्हणजे कमी रेडियसची रिंग जास्त रेडियसच्या फीलवर बसवायची आहे. आणि ते बसवल्यामुळे काय होणार आहे, ही रिंग जी आहे ना ती स्ट्रेच होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या रिंगमध्ये टेन्साईल फोर्स क्रिएट होणार आहे किंवा त्या रिंगमध्ये टेन्शन क्रिएट होणार आहे. तर त्या टेन्शनचा किंवा टेन्साईल फोर्स इन द रिंगचा फॉर्म्युला काढायचा आहे. आता ही रिंगची रेडियस तर कमी आहे, तर फीलवर बसवण्यासाठी त्याला काय करावं लागेल, आपल्याला हीट द्यावी लागणार. कारण हीट दिल्यावर टेम्परेचर वाढणार. टेम्परेचर वाढलं की त्याचं थर्मल एक्सपान्शन होणार आणि थर्मल एक्सपान्शन झाल्यानंतर ती रिंगची रेडियस काय होणार, कॅपिटल आर एवढी होणार आणि त्याच्यावर ते जाऊन बसणार आणि परत कूल केल्यानंतर काय करणार आहे, त्याला घट्ट पकडणार. परंतु ही रिंग स्ट्रेच झाल्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामध्ये टेन्शन क्रिएट होणार आहे. तर ते टेन्शन इन द रिंग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, टेन्शन इन द रिंग. ओके, बिफोर दॅट देर इज वन क्वेश्चन दॅट यंग्स मॉड्युलस ऑफ रिजिड बॉडी इज इन्फिनिटी. व्हाय इट इज सो? लक्षात घ्या, रिजिड बॉडीचा यंग्स मॉड्युलस इन्फिनिटी का असतो? कारण यंग्स मॉड्युलस म्हणजे काय असतं, इट इज नथिंग बट लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय द लॉन्जिट्युडनल स्ट्रेन असतं. यंग्स मॉड्युलस इज लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. ठीक आहे. आता रिजिड बॉडीवर आपण फोर्स अप्लाय केल्यामुळे स्ट्रेस क्रिएट होणार आहे, दॅट इज फोर्स डिवायडेड बाय एरिया, म्हणजे काहीतरी स्ट्रेस असणार आहे. पण तू रिजिड बॉडी म्हणजे मी काय सांगितलंय, कितीही फोर्स जरी अप्लाय केला तरी अजिबात त्याचं डिफॉर्मेशन होत नाही. म्हणजे कितीही फोर्स जरी अप्लाय केला तरी स्ट्रेन मात्र नेहमी झिरोच राहणार. अँड एनिथिंग डिवायडेड बाय झिरो इज इक्वल टू इन्फिनिटी. सो दिस हॅपन्स इन केस ऑफ रिजिड बॉडी. ओके, स्ट्रेस इज देअर बट स्ट्रेन इज नॉट देअर. ओके, स्ट्रेन इज नॉट देअर. रिजिड बॉडी म्हणजे काय, ऑन ऍप्लिकेशन ऑफ फोर्स बॉडी डज नॉट डिफॉर्म ऍट ऑल बाय स्मॉल फ्रॅक्शन ऑल्सो, and therefore Young's modulus of rigid body is infinity. नेक्स्ट, आता हे कॅल्क्युलेट करायचंय. कसं कॅल्क्युलेट करता येईल? आता हे बघा, मी लास्ट टाइम तुम्हाला फोर्सचा फॉर्म्युला सांगितलाय. एखादी बॉडी इलॉंगेट झाली किंवा डिफॉर्म झाली तर तिथं फोर्सचा फॉर्म्युला असतो यल बाय यल. ओके, फोर्स इज गिवन बाय यल बाय यल. हाच फॉर्म्युला फक्त यूज करायचा आहे आपल्याला. बघा, आता या केसमध्ये मटेरियलचा यंग्स मॉड्युलस वाय काहीतरी आहे. वाय इज द यंग्स मॉड्युलस विच इज गिवन इन द क्वेश्चन. म्हणजे तो काय कॅल्क्युलेट करायची गरज नाही. काय लागणार आहे ते फक्त बघूया आपण. ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द रिंग. ओके, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ रिंग दॅट इज ऑल्सो नोन टू अस. एल इज द ओरिजिनल लेंथ ऑफ द रिंग. ओरिजिनल लेंथ ऑफ रिंग. बघा, आता हा पॉइंट इथं महत्वाचा आहे. सो हाऊ मच इज द ओरिजिनल लेंथ ऑफ द रिंग? ओरिजिनल लेंथ मीन्स सर्कमफरन्स ना. 2 pi r. हा, करेक्ट. 2 pi स्मॉल आर इज द ओरिजिनल लेंथ. आता ज्यावेळी या वुडन फ्रेमवर बसणार त्यावेळी त्याची न्यू लेंथ किती होणार सांगा मग? न्यू लेंथ 2 pi capital R. करेक्ट, absolutely correct. Okay, new length will be equal to 2 pi capital R. Yes. Okay, so original length is that is 2 pi small r and new length is 2 pi capital R. बरोबर. मग elongation किती होणार therefore? Capital R minus R by 2 R. pi R. Capital R minus R. That is 2 pi r is the new length, that is final length असणार आहे, minus 2 pi small r is the original length. Okay, so therefore 2 pi in bracket capital R minus small r is the elongation. Now that is to be placed in this formula only and you get the tension or the force in the ring. Okay, it is very simple. So force is equal to y into a into elongation is 2 pi in bracket r minus r divided by capital L is 2 pi small r. Okay, so here 2 pi get cancel and therefore tension in the ring or stretching force in the ring is given by formula ya in bracket r minus r divided by small r. So this is the question from JEE Mains examination. JEE Mains ला हा क्वेश्चन आलेला होता, लक्षात घ्या. म्हणजे स्मॉल आर रेडियसची रिंग कॅपिटल आर रेडियसच्या फीलवर जर आपण एक्सपांड करून त्याच्यावर बसवली तर त्याच्यामध्ये एक्सपांड केल्यामुळे टेन्शन क्रिएट होणार आहे आणि रिंग मधलं टेन्शन किती असणार आहे, YA इन ब्रॅकेट्स कॅपिटल आर मायनस स्मॉल आर कॅपिटल आर मायनस स्मॉल आर डिवायडेड बाय स्मॉल आर. ओके, सो दॅट इज द आन्सर. Let's repeat this problem once again.
बघा, there is a metal ring of radius small r and there is a field of radius capital R. आता ही स्मॉल आर रेडियसची रिंग कॅपिटल आर रेडियसच्या फील्डवर वेअर कॅपिटल आर इज मोर दॅन स्मॉल आर आहे, थोडंसं जास्त आहे, जास्त डिफरन्स नसणार आहे. तर या रिंगला काय करावं लागेल आपल्याला, स्ट्रेच करून, ओके, स्ट्रेच करून काय करावं लागणार आहे, या फील्डवर बसवावं लागणार आहे. ओके, ड्युरिंग दिस प्रोसेस हाऊ मच इज द टेन्शन क्रिएटेड इन द रिंग, दॅट इज द क्वेश्चन. ही स्मॉल रेडियसची रिंग, स्मॉल आर रेडियसची रिंग कॅपिटल आर रेडियसच्या फील्डवर बसवल्यानंतर किती टेन्शन क्रिएट होणार आहे त्या रिंग मध्ये ते कॅल्क्युलेट करायचं. टेन्शन इज नथिंग बट द फोर्स, आणि फोर्सचा आत्ताच आपण एक फॉर्म्युला बघितलेला आहे, दॅट इज यल बाय यल. यल बाय यल म्हणजे तुम्हाला फोर्स जर काढायचा असेल तर तुम्हाला या फोर एलिमेंट्स जे इथं दिलेले आहेत, वाय, ए, एल आणि एल, हे फक्त तुम्हाला डिटरमाइन करता आलं पाहिजे. ओके, हे फक्त डिटरमाइन करता आलं पाहिजे. आता वाय आणि ए हे तर काय असणार आहेत, गिवन थिंग्स असणार आहेत. ओके, सो वाय म्हणजे यंग्स मॉड्युलस, ए इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, स्मॉल एल म्हणजे इलॉंगेशन आणि कॅपिटल एल म्हणजे ओरिजिनल लेंथ. म्हणजे तुम्हाला या फॉर्म्युल्यामधल्या दोनच गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेट कराव्या लागणार आहेत, इलॉंगेशन अँड द ओरिजिनल लेंथ. बघा, आय एम गोइंग टू राईट फर्स्ट ओरिजिनल लेंथ. Now the original length. ओके, ओरिजिनल लेंथ म्हणजे कुणाचं एक्सपान्शन होणार आहे, स्मॉल आर या रेडियसच्या रिंगचं एक्सपान्शन होणार आहे, म्हणजे त्याची लेंथ, रिंगची लेंथ घ्यायची आहे. ओरिजिनल लेंथ इज दॅट इज नथिंग बट सर्कम्फरन्स. ओके, या रिंगची लेंथ म्हणजे काय असणार आहे, याचा सर्कम्फरन्स, सर्कम्फरन्स इज 2 पाय आर. दिस इज द ओरिजिनल लेंथ. ओके, आफ्टर दॅट न्यू लेंथ, न्यू लेंथ ऑफ द रिंग किती होणार. आता ही स्मॉल आर रेडियसची रिंग या कॅपिटल आर रेडियसच्या फील्डवर बसवली तर रिंगची रेडियस कॅपिटल आरच होणार ना. रिंगची रेडियस आता नवीन Yes, किती sir. होणार, त्याच्यावर बसल्यानंतर 2 कॅपिटल आर रेडियस होणार. सो न्यू लेंथ इज 2 पाय कॅपिटल आर होणार. ओके, अँड देअरफॉर इलॉंगेशन that is small l is equal to new length minus original length, that is 2 pi capital R minus 2 pi small r, and therefore it is 2 pi in bracket capital R minus small r. This is the elongation. Now the formula is to be only used. Okay, so therefore stretching force or tension in the ring will be given by formula. Tension is nothing but force, that is Yal by L. Okay, so YA elongation is 2 pi in bracket capital R minus small r divided by original length is only 2 pi small r. 2 pi r. Okay, so here 2 pi get cancel, and therefore tension in the ring will be 2 pi in bracket capital R minus small r divided by small r. Okay, so this is the final answer. Now suppose a question is asked that how much is the force required to double length, force required to double length, एवढाच एक क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. तर याचा आन्सर कसं येईल तुम्हाला सांगता येते का, जरा बघा. फोर्स रिक्वायर्ड टू डबल लेंथ हाच फॉर्म्युला वापरायचा आहे, यल बाय यल, त्याच्यावरून कॅल्क्युलेशन करायचं आहे. ऑप्शन्स आर लाईक दिस. फर्स्ट इज YA L by L. Second is YA. Third is 2YA. And last is YA by 2. Okay. So what do you think? Which option is correct? Option A. A. अगं समजून घ्यायला basic See तर the माहिती solution. पाहिजे. See the solution now. Now in this case, Sir, D1. Sir, Listen. तर option D. ऑप्शन डी. listen. असं बसवलंय Option तसं D. बसवलंय. Listen carefully. हो, Suppose. मला पहिल्यापासून सवय आहे बघ, अशी मान वाकडी करून फोटो काढायची. होय काय, बर बर.
फोटो नंतर काढत बसा, समोर लक्ष द्या अगोदर. सेल्फी क्लास चालू आहे बघ. ओरिजिनल लेंथ सपोज यल आहे असं ऍझ्युम करूया. ठीक आहे, ओरिजिनल लेंथ यल आहे, लेट्स ऍझ्युम. ओके, न्यू लेंथ किती होईल रे, काय वाटते तुम्हाला? 2L sir. 2L इज द लेंथ 2L. डबल होणार आहे ना, 2L. मग इलॉंगेशन किती होणार? 12 इलॉंगेशन L plus L YL हा, is न्यू equals लेंथ to मायनस 2L. ओरिजिनल लेंथ. 12 minus L. It Elongation will will be be L. L now. Okay, are you getting this? Because original length is suppose L, new length will be 2L because length is to be doubled, na? And therefore, in this formula, understand this formula first. Y is the Young's modulus, A is the Excuse me, area sir. of cross section, L is the elongation, small l. So to calculate force, we need elongation. Remember this. To calculate force, we need elongation, and therefore elongation is calculated here, and it is coming to be L. And therefore, now force required to double the length will be YA small l by capital L, that is YA capital L by capital L, because capital L is the elongation, na? So therefore answer is YA only. So B answer is correct answer. Okay. सो नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला फोर्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर इलॉंगेशन अगोदर कॅल्क्युलेट करायचं, कारण इलॉंगेशन कॅल्क्युलेट केल्याशिवाय फोर्स कॅल्क्युलेट करता येत नाही. सपोज असा परत क्वेश्चन विचारला, व्हॉट इज द फोर्स रिक्वायर्ड टू ट्रिपल द लेंथ? लेंथ ट्रिपल करायची आहे, तर आता किती फोर्स लागेल रे, काय सांगता येईल? 2YA. 2YA. बिकॉज इन दिस केस हु कॅन एक्सप्लेन दिस? लेंथ ट्रिपल करायची असेल तर फोर्स किती can I? लागणार? हा, Can I? Sir, L, so L and sir here will be 3L. So Hmm. L minus 3L is equals to 2L. So elongation will be 3L minus L is equals to 2L. So force is equals to 2YA plus 2L upon L is equals to 2YA. correct. Okay, any other student? So the previous page. Can any other student explain this? Hello, sir. हा, Sir, I have a doubt. बोल की. सर, जर आपण फोर्सला जर वाय धरलं म्हणजे वाय इज इक्वल टू एल बाय एल, बरोबर? आणि इनिशियल इज इक्वल टू द फायनल म्हणजे एल बाय एल येणार, बट त्याचं सगळंच कट होणार ना, पूर्ण इक्वेशन 0. कसं कट होणार सगळं? वाय आणि ए तर राहणारच ना. कारण की आता LHS ला वाय आहे आणि याल हे RHS ला, तर ते 1/YA होणार ज्यावेळेला ते या साईडला जाणार, आणि ते वाय कट होणार ना. फोर्सचा फॉर्म्युला फक्त कॅल्क्युलेट करायचा रे. फोर्सचा फॉर्म्युला म्हणजे LHS RHS ला कशाला न्यायचं, फक्त स्मॉल एल इलॉंगेशन कॅल्क्युलेट करून ते रिप्लेस फक्त करायचं आहे, एवढंच होणार, बाकी काय काय होणार आहे इथं. सो फोर्स रिक्वायर्ड टू डबल द लेंथ विल बी यंग्स मॉड्युलस इनटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके, यंग्स मॉड्युलस इनटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके, एवढंच होणार आहे, एवढा फोर्स लावा लागणार. ओके. Next part, that is force constant of a wire. Force constant of metal wire. Okay, so this is to be calculated now. आता force constant of metal wire काय येणार, जरा व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, आता फोर्स कॉन्स्टंट म्हणजे काय हे कदाचित तुम्हाला आतापर्यंत माहिती नसेल, तर लक्षात घ्या. फोर्स कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय K. Okay, and force constant is nothing but force per unit elongation. Okay, so force constant is given by the formula. This is the new term to you. Okay, remember this term. Force constant is given by formula force divided by elongation. That is force divided by small l, because elongation is denoted by small l. And therefore, the formula for the force constant will be, now you know the formula for the force, it is YA small l by capital L, that is L by L, and divided by small l. So therefore what will happen here, small l get cancelled, and therefore force constant of a metal wire is given by formula YA by capital L. Okay, so sometimes force constant of a metal wire is asked.
So in this way, it will be the calculation. This will be the formula. Okay. So once again, I'm going to repeat this. Force constant. What do you mean by force constant? It is the force per unit elongation. That is called as force constant. This is the physical quantity. So F divided by small l. Okay. So K is equal to, formula for the force is L by L divided by L. So small l get cancelled, and therefore what will happen? Force constant is given by formula Ya by L. Now what is the use of this force constant? या force constant चा use काय आहे? तर तो यूज आहे SHM टॉपिक, ऑसिलेशन टॉपिक मध्ये. आता तिथली थोडीशी मी कन्सेप्ट इथं घेणार आहे, जी तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर फक्त आता अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. ओके. सपोज क्वेश्चन इज लाइक दिस. A metal wire is stretched a little. A metal wire is stretched by a very small amount, stretched a little and released. Okay. Metal wire is stretched a little and released. Then it vibrates. Okay. It vibrates. Then what is time period of vibration? What is time period of vibration? Okay. What is the time period of the vibration? बघा, क्वेश्चनचा मीनिंग लक्षात येतोय का? बघा, अशा प्रकारे एक वायर आहे, मेटल वायर आहे किंवा मेटल रॉड आहे. ठीक आहे. विच इज फिक्स्ड ॲट वन एंड. याला काय करायचं? इकडे राईटला फोर्स लावून अगदी व्हेरी स्मॉल अमाऊंट मध्ये काय करायचं? स्ट्रेच करायचं आणि एकदम सडनली सोडून द्यायचं. तर हे काय होणार आहे? हे व्हायब्रेट होणार बॅक अँड फोर्थ. व्हेरी हाय फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट होणार. हाय म्हणजे एखादी मेटल वायर आपण जसं आपण स्ट्रेच करायला लागलो आणि अचानकपणे मध्ये तुटली तर काय होते? ती सडनली हाय फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट होते. बरोबर आहे ना? तसं कुठलीही मेटल वायर व्हेरी स्मॉल अमाऊंटनं स्ट्रेच केली आणि सडनली रिलीज केली तर काय होते? ती व्हायब्रेट व्हायला चालू होते. तर त्या व्हायब्रेशनचा टाइम पिरियड काय असेल असा क्वेश्चन आहे. टाइम पिरियड ऑफ व्हायब्रेशन. ओके. तर हा टाइम पिरियड आपण कसा कॅल्क्युलेट करणार आहे? तर SHM मध्ये एक फॉर्म्युला आहे. टाइम पिरियड ऑफ एनी ऑसिलेशन. टाइम पिरियड ऑफ एनी ऑसिलेशन इज गिवन बाय फॉर्म्युला 2 pi under root mass divided by the force constant. This is the general formula for the time period of the oscillation. हा फॉर्म्युला आतापर्यंत जर माहिती नसेल तर पाठ करून ठेवायचा आहे. ओके. हा फॉर्म्युला कसा येतो याचं प्रूफ काय आहे हे तुम्हाला ऑसिलेशन किंवा SHM नावाचा जो टॉपिक आहे त्या टॉपिक मध्ये स्टडी करायला मिळेल. ओके. पुन्हा एकदा सांगतोय, कुठलंही व्हायब्रेशन किंवा कुठलंही ऑसिलेशन असू दे, ते कुठल्याही ऑसिलेशन किंवा व्हायब्रेशनचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे 2 pi under root m by k. ओके. हा जनरल फॉर्म्युला आहे टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा. तर m इज द मास अँड k इज द फोर्स कॉन्स्टंट. आता फोर्स कॉन्स्टंट तर वायरचा आपल्याला मिळालेला आहे. दॅट वी आर गोइंग टू रिप्लेस ओनली. ओके. सो देअरफॉर टाइम पिरियड इज गिवन बाय फॉर्म्युला 2 pi under root its mass. M is nothing but the total mass of the wire and K is the force constant. And what is the formula for the force constant? That is Ya by capital L. So this capital L will go to the numerator and final formula for the time period will be 2 pi under root ML divided by Ya. Okay. So this is the question from mains and NEET examination. ओके. हा क्वेश्चन एकदा मेन्स आणि एकदा नीट एक्झामला देखील आलेला आहे. टाइम पिरियड ऑफ व्हायब्रेशन ऑफ द वायर स्ट्रेच केली आणि सोडून दिली सडनली, तर त्याचा टाइम पिरियड किती स्पीडनं ते व्हायब्रेट होणार, किती टाइम पिरियडनं ते व्हायब्रेट होणार. टाइम पिरियड म्हणजे काय असतं? टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसिलेशन, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन, दॅट इज कॉल्ड एज टाइम पिरियड. ओके. मग तो कसा कॅल्क्युलेट केलाय बघा. त्याच्यासाठी टाइम पिरियडचा जनरल फॉर्म्युला अगोदर माहिती पाहिजे. तो कुठं आहे? ऑसिलेशन टॉपिक मध्ये आहे. म्हणजे हा काय आहे? दोन टॉपिकच्या कॉम्बिनेशनचा क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, ऑसिलेशन अँड इलॅस्टिसिटी. कारण ऑसिलेशन मधून काय मिळणार आपल्याला? टाइम पिरियडचा फॉर्म्युला मिळणार आहे. दॅट इज द जनरल फॉर्म्युला विच कॅन बी अप्लाइड टू एनी टाइप ऑफ ऑसिलेशन. दॅट इज 2 pi under root m by k. 2 pi under root m by k. So this is the formula for the time period. Here m is the mass and k is the force constant in that case. त्या केस मधला फोर्स कॉन्स्टंट जो काय असेल तो प्रत्येक केस मधला फोर्स कॉन्स्टंट डिफरंट येणार आहे. आता मेटल वायरचा फोर्स कॉन्स्टंट किती असतो? Ya by L. Okay. So that is only replaced in this formula. Okay. So K is replaced by Ya by L. So what will happen?
time period of vibration of the metal wire will be given by formula 2 pi under root ml by ya. Okay, so this is the final answer. आता इथं आणखी एक क्वेश्चन आहे. पाठीमागे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की रबर अँड मेटल, लक्षात घ्या, रबर अँड मेटल. ओके, इन दिस टू केसेस विच वन इज मोर इलॅस्टिक? ओके, रबर जास्त इलॅस्टिक आहे का मेटल Metal. जास्त इलॅस्टिक आहे? तर याचा आन्सर आहे Metal, मेटल. sir. ओके, आता याचं थोडंसं मी एक्सप्लेनेशन देतो. व्हाय मेटल इज मोर इलॅस्टिक. ओके, आता लक्षात घ्या, ज्याचा आता मोर इलॅस्टिक कुणाला म्हणायचं, कशावरून ठरवायचं आहे ते? तर मोर इलॅस्टिक कशावरून ठरवतो? त्याच्या यंग्स मॉड्युलस वरून. ज्याचा यंग्स मॉड्युलस जास्त असतो ते मोर इलॅस्टिक असतं. म्हणून मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं नव्हतं, कारण त्यावेळी यंग्स मॉड्युलस सांगितलं असतं तर तुम्हाला काहीच कळालं नसतं. ओके, तर नेहमी लक्षात ठेवा, ओके, ज्या मटेरियलचा यंग्स मॉड्युलस जास्त ते मटेरियल जास्त इलॅस्टिक, असं हे फिजिक्स मध्ये या चॅप्टर मध्ये सांगितलेलं आहे. ओके, द मटेरियल हॅव्हिंग more Young's modulus, that is more y, okay, is more elastic. आता दोघांचा यंग्स मॉड्युलस काढून बघूया, थोडासा थिंक करून बघूया. आपण तेवढं थिंक करू शकतो. ओके, द मटेरियल हॅव्हिंग मोर y इज मोर इलॅस्टिक. ठीक आहे, सपोज I take one rubber band and one metal rod of same length, same area of cross section. This is the rubber, okay, and this is the metal. Same length, same area of cross section चा आपण वापरलं. दोघांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तेवढाच आहे. ठीक आहे, दोघांच्यावर सेम फोर्स मी अप्लाय करतो. आता दोघांच्यावर सेम फोर्स लावला, मेटलवर पण आणि रबर कॉर्डवर पण. दोघांची स्ट्रेस काय असेल रे, सांगू शकताय? दोघांची स्ट्रेस सेम असेल का डिफरंट असेल? डिफरंट असेल सर. फॉर्म्युल्यावर जावा हा, त्याच्यावरून थिंक करा. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय? अप्लाइड फोर्स डिवाइडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ना. मग दोघांची स्ट्रेस सेम असणार का डिफरंट असणार? मी काय म्हटलंय, दोघांच्यावर फोर्स तेवढाच अप्लाय केलाय, दोघांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पण तेवढाच आहे. स्ट्रेस सेम असणार की डिफरंट असणार? बोला. सेम येणार आहे, बिकॉज स्ट्रेस इज नथिंग बट फोर्स पर युनिट एरिया. सो दोघांची स्ट्रेस तेवढीच असणार. ओके, स्ट्रेस सेमच असणार आहे, डिफरंट नसणार आहे, बिकॉज अप्लाइड फोर्स डिवाइडेड बाय एरिया. जेवढा फोर्स मी रबरवर लावणार तेवढाच फोर्स मी मेटलवर लावणार आहे. दोन्ही सेम साईजचे आपण मेटल रॉड आणि रबर कॉर्ड घेतलेले आहे. सेम साईज, सेम एरिया क्रॉस सेक्शन, सेम लेंथ. स्ट्रेस दोघांची सेम येणार आहे. आता थोडस स्ट्रेनचा विचार करूया. स्ट्रेन दोघांची ओरिजिनल लेंथ किती आहे रे? घेताना दोघे सेम साईजचे घेतले. ओरिजिनल लेंथ दोघांची सेमच आहे, बरोबर? याच्यामध्ये काय डाऊट आहे? ओरिजिनल लेंथ दोघांची सेम आहे. हा, आता मला सांगा, तेवढाच फोर्स मी रबर कॉर्डवर लावला आणि तेवढाच फोर्स मेटलच्या रॉडवर लावला, कोण जास्त इलॉंगेट होणार? हे तर आपण थिंक करू शकतो. रबर इझिली स्ट्रेच होते रे रबर. त्याच्यामुळे सेम फोर्स मेटल रॉड आणि रबर कॉर्डवर अप्लाय केला तर इलॉंगेशन जे आहे ना, आता स्ट्रेन म्हणजे काय असतं? इलॉंगेशन डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. आता दोघांचा डिनॉमिनेटर तेवढाच आहे, रबर कॉर्ड असू दे नाहीतर मेटल रॉड असू दे, दोघांचा डिनॉमिनेटर तेवढाच आहे, परंतु न्यूमरेटर जास्त कुणाचा आहे ना? रबर कॉर्ड. हा, त्याच्यामुळे स्ट्रेन मात्र दोघांची डिफरंट असणार आहे. लक्षात येते का मी काय सांगतोय? पुन्हा एकदा सांगतोय बघा, रबर कॉर्ड आणि मेटल रॉड आयडेंटिकल आहेत. आयडेंटिकल म्हणजे सगळ्या दोघांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तेवढाच, दोघांची ओरिजिनल लेंथ पण तेवढीच, आणि दोघांच्यावर मी सेम फोर्स लावणार आहे. तर दोघांच्या मध्ये काय होणार? स्ट्रेस तेवढीच निर्माण होणार आहे, परंतु स्ट्रेन मात्र रबर मध्ये जास्त क्रिएट होणार. ओके, सो स्ट्रेन ऑफ रबर विल बी मोर दॅन, ज्याचं जास्त इलॉंगेशन होते त्याच्यामध्ये स्ट्रेन जास्त क्रिएट होते, देन द मेटल. ठीक आहे. नो, यंग्स मॉड्युलस इज नथिंग बट स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन ना. दॅट इज लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवाइडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, दॅट इज द यंग्स मॉड्युलस ना. मग आता बघा, दोघांची स्ट्रेस तेवढीच आहे, परंतु स्ट्रेन मात्र डिफरंट आहे. मग ज्याची स्ट्रेन काय असेल? कमी असेल, त्याचा यंग्स मॉड्युलस जास्त येणार. मग कुणाचा यंग्स मॉड्युलस जास्त येणार रे?
मेटल हा, रबर आणि मेटल मध्ये बघा स्ट्रेन मेटलची कमी आहे. जिथं स्ट्रेन कमी तिथं यंग्स मॉड्युलस जास्त, हे असं होणार आहे. मग यंग्स मॉड्युलस कोणाचा जास्त आहे? मेटलचा जास्त आहे. आणि यंग्स मॉड्युलस रबरचा काय आहे? कमी आहे. अँड देअरफॉर रबर जे आहे ते आपण काय म्हणतोय? लेस इलॅस्टिक म्हणतोय, आणि मेटल जे आहे ते मोर इलॅस्टिक म्हणतोय. असं ते एक्सप्लेनेशन त्याचं आहे. देअरफॉर मेटल इज मोर इलॅस्टिक than rubber. Okay, therefore metal is more elastic than rubber. Okay, next. So force constant of wire चा फॉर्म्युला आत्ताच आपण बघितला. Force constant of a metal wire. Okay, force constant is nothing but the force per unit elongation, and force constant of the metal wire आत्ताच आपण बघितलेला आहे. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. दॅट इज याल बाय यल मधलं स्मॉल यल फक्त आपण काढून टाकणार आहे, आणि YA बाय कॅपिटल एल इज द फोर्स कॉन्स्टंट. ओके, आता याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आपल्याला जो स्टडी करायचा आहे दॅट इज इलॉंगेशन ऑफ द वायर. नेक्स्ट इज द इलॉंगेशन ऑफ वायर when a stretching force is applied on the wire. Okay, स्ट्रेचिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या वायर मध्ये किती इलॉंगेशन होणार आहे त्याचा फॉर्म्युला काढायचा आहे. We know that Young's modulus is equal to longitudinal stress divided by longitudinal strain. Longitudinal stress, okay, divided by longitudinal strain. So this is called as Young's modulus. Okay. So therefore, Young's modulus is equal to longitudinal stress is given by formula force divided by area. Longitudinal strain is given by formula small l by capital L. Okay, na? And therefore, Young's modulus is F capital L upon A small l. Okay, so from this इलॉंगेशन फॉर्म्युला काढायचा आहे. इलॉंगेशनचा म्हणजे स्मॉल एल चा फॉर्म्युला काढायचा आहे, आणि स्मॉल एल चा फॉर्म्युला काय येणार आहे? FL upon AY. Y is taken to RHS, ते डिनॉमिनेटरला जाणार, आणि स्मॉल एल LHS ला घेतलाय. FL upon AY. So this is one very important formula, okay, for the elongation. कारण याच्यावर अनेक न्यूमरिकल असणार आहेत. इलॉंगेशन इन द वायर म्हणजे एका वायरचा ओरिजिनल लेंथ एल असेल, कॅपिटल एल, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए असेल, त्याच्या मटेरियलचा यंग्स मॉड्युलस वाय असेल, आणि त्याच्यावर आपण एफ एवढा फोर्स अप्लाय केला, तर एफ फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्यात इलॉंगेशन किती होणार आहे? FL बाय AY. त्या फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा? ओके, तर काही वेळेला फोर्सला आपण पी न देखील डिनोट करतोय, लक्षात घ्या. समटाइम्स फोर्स इज डिनोटेड बाय पी, अँड इफ एफ च्या ठिकाणी आपण पी जर प्लेस केलं तर इलॉंगेशनचा फॉर्म्युला काय होणार? PL अपॉन AY पण होणार. आता हे 4 वर्ड आपण काय केले? वन आफ्टर अनदर ठेवले तर एक वर्ड तयार होतोय. कुठला वर्ड तयार होतोय रे? प्ले. हा, सो इन दिस वे यू कॅन रिमेंबर दिस फॉर्म्युला. इलॉंगेशन इज गिवन बाय फॉर्म्युला प्ले. ऑल आर कॅपिटल लेटर्स. फक्त काय करायचं आहे? PL डिवायडेड बाय AY करायचं. PL बाय AY. सो इलॉंगेशनचा फॉर्म्युला कधीच विसरणार नाही तुम्ही. काय फॉर्म्युला आहे सांगा इलॉंगेशनचा? प्ले. म्हणजे लक्षात घ्या, हे दोन फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला याल बाय यल, इलॉंगेशनचा फॉर्म्युला आहे प्ले. ओके, सो रिमेंबर दिस फॉर्म्युला. So question is like this: the following 4 wires made up of same material. 4 wires आहेत, सेम मटेरियलचे आहेत.
which of these will have largest extension when the same tension is applied? ओके, नीट 2013 चा क्वेश्चन आहे. तर सेम सगळ्या वायर सेम मटेरियलच्या आहेत म्हणजे सगळ्यांचा वाय सेम येणार. सेम मटेरियल, कारण यंग्स मॉड्युलस डिपेंड्स ऑन मटेरियल, यू नो दिस. ओके, म्हणजे सगळ्या वायरचा वाय सेम येणार आहे. त्याच्यानंतर व्हेन सेम टेन्शन इज अप्लाइड, सेम टेन्शन म्हणजे सेम फोर्स अप्लाय करणार आहे. ठीक आहे, म्हणजे सगळ्या वायरला एफ आणि वाय सेम असणार आहे. म्हणजे ज्याचं इलॉंगेशन कशावर डिपेंड असणार, मग लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वर डिपेंड असणार. म्हणजे ज्याचा एल बाय ए जास्त असणार ना, त्याच्यामध्ये इलॉंगेशन जास्त असणार आहे. तर हे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, now here elongation is given by formula play. Okay, now in this case force and Young's modulus is same, so elongation is directly proportional to L by A. म्हणजे ज्याचा L by A जास्त असणार आहे त्याच्यात elongation जास्त असणार आहे, परंतु इथे एरियाच्या स्वरूपात फॉर्म्युला आहे ना, आणि इथे दिले लेंथ आणि डायमीटर. सो हिअर लेंथ विल रिमेन ऍज इट इज, कारण ती लेंथ आपल्याला लागणार आहे. एरिया कसं लिहिणार, पाय बाय 4 इंटू डायमीटर स्क्वेअर लिहिणार, बरोबर आहे ना, कारण एरिया असतं पाय आर स्क्वेअर. ओके, एरिया इज गिवन बाय फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर, किंवा पाय इंटू रेडियस म्हणजे डायमीटर बाय 2 स्क्वेअर म्हणजे पाय बाय 4 डी स्क्वेअर असं होणार. परत पाय बाय 4 कॉन्स्टंट आहे, म्हणजे एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इलॉंगेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल डिवायडेड बाय डी स्क्वेअर. ओके, इलॉंगेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल डिवायडेड बाय डी स्क्वेअर येणार आहे. आता एल बाय डी स्क्वेअर प्रत्येकाचा काढून बघा ना. फर्स्ट ऑप्शन घेऊया. फर्स्ट ऑप्शन मध्ये लेंथ आहे 50, डी स्क्वेअर येणार आहे 0.25. हे पटपट कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. 0.5 चा स्क्वेअर 0.25 म्हणजे हे किती होणार आहे, हे 200 येणार. सेकंड असं कॅल्क्युलेशन करायचं आहे. नेक्स्ट आहे 100 डिवायडेड बाय 1 चा स्क्वेअर म्हणजे 100च येणार आहे. थर्ड ऑप्शन मध्ये 200 डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर दॅट इज 4 येणार, 50. And fourth option 300 divided by 3 चा square म्हणजे 9. So this is coming to be 33.33. So here it is found that L by D square ratio is maximum in case of wire Hello, 1 sir. and therefore answer will be A, answer will be there. Okay, any doubt? No. Sir, their units are different, but हा, means Units- their length in centimeter आणि तेच तर सांगतोय ना मी. आता सेंटीमीटर आणि मिलीमीटर जरी केलं तरी सगळ्या ऑप्शन मध्ये 10 to the power 30 येणार ना, जी काय असेल ती. आपल्याला फक्त सांगायचं आहे की कुठल्यामध्ये जास्त असणार आहे. कॅल्क्युलेशन करून व्हॅल्यू काढायची नाही आपल्याला. व्हॅल्यू काढायची असते तर मग सेंटीमीटर, कारण प्रत्येक व्हॅल्यू मध्ये बघा लेंथचं सेंटीमीटर म्हणजे 10⁻² वर येणार, आणि डिनॉमिनेटरला mm स्क्वेअर, डी स्क्वेअर म्हणजे mm स्क्वेअर, mm स्क्वेअर म्हणजे 10⁻6 मीटर स्क्वेअर येणार आहे प्रत्येक ऑप्शन मध्ये. ओके, मग आता 10⁻², 10⁻6 हे प्रत्येक ऑप्शन मध्येच येणार आहे ऍज इट इज. फक्त पुढची जी व्हॅल्यू ज्याची जास्त असणार ना, त्याचं इलॉंगेशन जास्त येणार आहे. ओके, एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही काढायची आपल्याला इथं, म्हणून हे फास्ट कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. मी काय सांगितलं लक्षात येते का बघा. तुम्ही युनिट सेम करणार आणि मग कॅल्क्युलेशन करणार. ओके, शेवटी त्यानं फरक काय पडणार आहे, 200 इंटू 10⁻⁻4, 200 इंटू 10⁻4, 100 इंटू 10⁻4, 50 इंटू 10⁻4, 33.33 इंटू 10⁻4 एवढंच फरक पडणार आहे तिथे व्हॅल्यू मध्ये. सगळीकडे सेमच येणार ना शेवटी, 10⁻⁻4 मायनस किंवा +4 जे काय असेल ते. आणि त्यानं आपल्याला काय करायचं आहे, जिथं व्हॅल्यू मोठी आहे तिथे इलॉंगेशन जास्त एवढंच ठरवायचं आहे. ओके, लक्षात आलं. त्याच्यामुळे या टाईपचा क्वेश्चन या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. या ज्या टेक्निक्स आहेत ना, म्हणजे कुठला क्वेश्चन कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा, युनिट्स कधी घ्यायचे, कन्वर्ट करायचे, कधी कन्वर्ट करायचे नाही, जेणेकरून लवकरात लवकर आन्सर येईल, हे तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिसनं नंबर ऑफ क्वेश्चन मी जसं सॉल्व्ह करत जाईल, तुम्ही जसं बघत जाल तसं ते तुम्हाला कळत जाणार आहे. ओके, परफेक्ट व्हॅल्यू काढायचे असेल तर सगळं युनिट कन्व्हर्जन आपल्याला व्यवस्थित करावं लागेल. ठीक आहे, आणि जस्ट कम्पॅरिझन करायचं असेल तर युनिट कन्व्हर्जन करायची तिथं गरज नाहीये, लक्षात घ्या. या पद्धतीने होणार आहे. सर, हा, π/4 डी स्क्वेअरचं डी स्क्वेअर का झालं? पाय अपॉन, आता एरियाचा फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर हा माहिती आहे बरोबर.
हा. पाय ऍज इट इज, रेडियस म्हणजे काय, डायमीटर बाय 2 असतं ना. येस. हा, मग काय होणार इथं, पाय डी स्क्वेअर बाय 4 होणार, कारण तो ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. मग हे पाय हा. बाय 4 इंटू डी स्क्वेअर असं मी लिहू शकतो की, पाय इंटू डी स्क्वेअर बाय 4 म्हणजेच पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर असं लिहू शकतो. ओके. पण डी स्क्वेअर का घेतलं फक्त, पाय अपॉन 4 कुठं गेलं असं म्हणतो. हा, आता हे कॉन्स्टंटच असणार ना. हे बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी मध्ये कॉन्स्टंट जे आहेत ते ठेवायचे नाहीयेत. लक्षात येते ना. हे बघा काय करतो, तुमचं अजून कन्फ्युजन होत असेल, पाय बाय 4 मी का काढून टाकलं ते मी तुम्हाला सांगतो. पूर्ण कंप्लीट फॉर्म्युलाच लिहितो म्हणजे आणखी कन्फ्युजन व्हायला नको, कारण ह्या गोष्टी ज्या आहेत ना हे शॉर्टकट्स आहेत. कधी काढायचा कुठला कॉन्स्टंट, कधी ठेवायचा हे कळलं पाहिजे. हे बघा, इलॉंगेशनचा फॉर्म्युला PL अपॉन AY आहे, हे बरोबर. ओके. P ऍज इट इज, L ऍज इट इज, एरिया काय करणार मी, पाय बाय 4 डी स्क्वेअर लिहिणार, बरोबर. एरिया पाय बाय 4 डी स्क्वेअर इंटू वाय लिहिणार. आता मला हा इलॉंगेशनचा फॉर्म्युला मिळाला. पुन्हा एकदा फॉर्म्युला लिहितो, PL अपॉन पाय बाय 4 डी स्क्वेअर इंटू वाय. आता मला हे डायरेक्टली, आता याच्यामध्ये कॉन्स्टंट काय काय बघा, सगळ्या वायरवर तेवढाच फोर्स अप्लाय केलाय म्हणजे P कॉन्स्टंट आहे. सगळ्या वायरचा मटेरियल सेम आहे म्हणजे सगळ्यांच्या केसमध्ये वाय तेवढंच येणार आहे. आणि पाय बाय 4 ची व्हॅल्यू सगळ्यांना वेगळी वेगळी येणार आहे का, ती पण सेमच असणार ना. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, P अपॉन पाय बाय 4 इंटू वाय हे सगळं जे आहे ना ते एक कॉन्स्टंट आहे, सम कॉन्स्टंट येणार आहे, सगळ्या वायरला सेम व्हॅल्यू येणार आहे म्हणून कॉन्स्टंट म्हटलं. मग आपण असं लिहू शकतो ना, L इज इक्वल टू P अपॉन पाय बाय 4 इंटू वाय ला कॉन्स्टंट लिहिलं, शिल्लक काय राहणार आहे, L डिवायडेड बाय डी स्क्वेअर राहणार ना. या सगळ्याला मी कॉन्स्टंट ऍझ्युम केलं, एक काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे ती सेपरेट, L बाय डी स्क्वेअर केलं. मग आता हे कॉन्स्टंट काढून टाकला तर L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय होणार आहे, कॅपिटल L डिवायडेड बाय डी स्क्वेअर होणार. असं ते ऍक्च्युअली येतंय. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचं साइन ज्यावेळी येतंय ना त्यावेळी इकडे जो काय पाय बाय 4 किंवा कुठलाही कॉन्स्टंट आला तर तो काढून टाकला तरी चालतो, ती ठेवायची गरज नाहीये. ओके, लक्षात येतंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सपोज समजा x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया असेल, ठीक आहे. तर मग आपण असं लिहू शकतो, x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पाय आर स्क्वेअर लिहू शकतो, किंवा x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फक्त आर स्क्वेअर लिहू शकतो. कारण डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी मध्ये जे कॉन्स्टंट येतात ना ते काढून टाकायचे असतात, ते ठेवायची काही गरज नाहीये. कारण ते ठेवलं नाही ठेवलं तर काय फरक पडत नाही. कारण डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचा साइन वापरतोय म्हणजे तिथले कॉन्स्टंट जे असतील, कॉन्स्टंट म्हणजे नंबर कधी चेंज होतं का, पाय बाय 4 हा नेहमी पाय बाय 4च राहणार, तो कधी नाही चेंज होत. सो देअरफॉर इट इज रिमूव्ड. का रिमूव्ह केला, कारण आपल्याला हे कम्पेअर करायचं आहे, गेस करायचं आहे की कुठं जास्त असेल कुठं कमी असेल, त्याच्यासाठी या कन्सेप्ट तुम्हाला म्हणून सांगतोय. ह्या गोष्टी ना ज्या आहेत ना ते तुम्हाला पुढं जसा फिजिक्स सब्जेक्ट पुढे जाईल तसा ह्या डेफिनेटली क्लिअर होत जातील. आणि हे जे असे डाऊट्स आहेत ना ते विचारा. तर त्या मुलगीनं हा डाऊट विचारला ही चांगली गोष्ट झाली. ओके, काही वेळेला काय होतंय, मी काही गोष्टी सांगतोय त्यावेळी मला असं वाटतंय की त्या गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती असतील, काही वेळेला माहिती नसतील तर त्या विचारायच्या. प्रॅक्टिसने या गोष्टी लक्षात यायला चालू होतात. ओके, so this is all for today's lecture of the physics. Okay students.